नागपूरमध्ये पुन्हा एकदा दोनही बाजूचे आंदोलक एकमेकांना भिडल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। नागपूरमधली आंदोलक सध्या एकमेकांना भिडलेले आहेत। नागपूरमधनं ही महत्त्वाची अशी अपडेट आपण पाहतोय। दोनही बाजूचे आंदोलक हे भिडल्याचं एकमेकांना बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, महत्त्वाची अपडेट काय नेमकं सध्या सुरू आहे त्या ठिकाणी? माहिती आहे आपल्याला पूर्ण राज्यात जे आहे ते विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं औरंगजेबाच्या कबर विरोधात आंदोलन सुरू होतं। आज आंदोलनही पार पडलं। नागपुरातही हे आंदोलन झालं। या आंदोलनादरम्यान औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला। मात्र या पुतळ्याला लपेटण्यात आलेली जी चादर होती त्या हिरवी चादरीच्यामुळे मुस्लिम धर्मीयांच्या आपल्या भावना दुखावल्याचं सांगण्यात आलं। आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात आमोरस महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या समोर गोळा झालेला होता आणि त्यांनी घोषणाबाजी केलेली होती। त्यानंतर आता संध्याकाळी पुन्हा दोन्ही बाजूचे आंदोलक जे आहेत ते आमोरासमोर आले। दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देण्यात येत आहे। आणि ज्याप्रमाणे आता जी घटना झाली आहे त्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे। पोलीस दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र घोषणाबाजी जे आहे ते दोन्ही बाजूंनी होताना दिसून राहिलेलं आहे। त्यामुळे मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। सध्या जी परिस्थिती आहे त्यामध्ये इथून थोडं आता जे आंदोलक आहेत त्यांना बाजूला करण्यात पोलीस यशस्वी झालेले आहेत, मात्र पोलिसांचा अजूनही मोठ्या प्रमाणात फौजफाटा आहे आणि दोन्ही बाजूने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देण्यात आलेली होती। त्यानंतर आता नेमकं काय होतं, पोलीस कशा प्रकारे ही पूर्ण प्रकरण हाताळतात, ज्या काही तक्रारी आहेत किंवा ज्या काही दोन्ही बाजूच्या गोष्टी आहेत ते पोलीस कसा ऐकून घेतात आणि त्याप्रकारे पुढचं पाऊल उचलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र थोड्या वेळासाठी का होईना जे वातावरण आहे ते तणावाचं वातावरण इथे निर्माण झालेलं होतं। गौरी, नक्कीच जितेंद्र, आपण खरं तर दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। सोबतच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच, कारण ज्या प्रकारे जी घटना झालेली होती त्यामुळे मूळ जे प्रकरण आहे ते औरंगजेबाची कबर जी आहे ते इथून जी आहे तिथून उचलून काढावी अशी ही मागणी करण्यासाठी हिंदुवादी संघटनांचं आंदोलन होतं। त्यावेळी जो धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप जो आहे तो मुस्लिम समुदायाचा आणि त्यामुळेच हे अधिक उग्र आंदोलन करण्यात आलेलं होतं किंवा जे घोषणाबाजी देण्यात होती। पोलिसांचं वारंवार आवाहन करूनही जे आंदोलक आहेत ते ऐकण्याचे जे तयारीत नव्हते, त्यांना पोलिसांचा थोडा चाप खावा लागला। सौम्य असं काही लोकांना लाठी खावी लागली आणि जे गोंधळ घालत होते किंवा जे कुठलीही बाजू ऐकण्याच्या तयारीत नव्हते त्यांच्यावर पोलीस जे आहेत ते त्यांच्यावर कारवाई करण्याचा देखील विचार करत आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात आजूबाजू दोन्ही समुदायाकडून किंवा दोन्ही पक्षाकडून जे आहे दोन्ही आंदोलकांकडून आंदोलन आणि प्रतिआंदोलन असं हे आंदोलनाचं स्वरूप आहे। नेमकं आता पोलिसांची इथे भूमिका महत्वाची आहे की पोलीस कशा प्रकारे हे प्रकरण हाताळतात आणि दोन्ही बाजूचे जे आहेत पक्ष त्यांना कशा प्रकारे ते शांत करतात। बरोबर गौरी, नक्कीच जितेंद्र, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।